आमचे संसदरत्न लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना या कार्यक्रमाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी युवा सेना यानंतर मी सत्कारासाठी विनंती करतो अवघ्या 12 दिवसांच्या कालावधीत प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन कमीत कमी कालावधीत नवी मुंबईतील सामान्य शिवसैनिकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आपले आपलेसे वाटणारे ठाणे लोकसभेचे कार्यतत्पर खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो युवा सेनेचे विधानसभा प्रमुख महेश कुलकर्णी आणि ऐरोली विधानसभेचे विधानसभा प्रमुख सौरभजी शिंदे यांना की आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे। यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे आमदार विजय बापू शिवतारे यांचा सत्कार करण्यासाठी भावेश पाटील आणि राज माडिक यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। थांबता न थांबता शिंदे साहेबांनी काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे इथे आलं का? कारण की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं, कानाकोपऱ्यातील घटकाला न्याय देण्याचं काम केलं। आज या महाराष्ट्रामध्ये बापू एकही घटक असा राहिला नसेल की त्याच्यासाठी पॉलिसी जी आहे ही बनवली नसेल। आज शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी महिलांसाठी तर महिलांनी कमालच केली गेल्या निवडणुकीमध्ये। लाडकी बहीण एक रिव्हॉल्युशनरी योजना जी आणली या महाराष्ट्रामध्ये आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं टाकली। वयोश्री योजना असेल, युवकांसाठी जे आहे युवकांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, शेतकऱ्यांसाठी असेल योजना, एकही घटक महाराष्ट्रामध्ये राहिला नाही। मी फिरत होतो नायडा साहेब, मी कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागायच्या अगोदर 62 विधानसभेमध्ये गेलो। प्रत्येक विधानसभेमध्ये 1 to 1 जाऊन लोकांना भेटलो, आपल्या कार्यकर्त्यांना भेटलो, नागरिकांना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो आणि तिकडे सगळीकडे एकच वातावरण होतं की ज्या प्रकारे शिंदे साहेबांनी काम केलं आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचं ते काम त्यांनी केलं, म्हणून आज मोठ्या संख्येमध्ये आपले सगळे नगरसेवक देखील आमदार देखील निवडून आले आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे। आज शिंदे साहेब ज्या प्रकारे मुख्यमंत्री असताना काम करत होते, आज देखील उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्याच प्रकारे काम जे आहे शिंदे साहेब करतात। प्रत्येक घटकापर्यंत जातात। आज आपण आभार दौरे बघा, आभार दौऱ्याच्या माध्यमाने देखील हजारो लोकांना भेटण्याचं काम शिंदे साहेब करतात। संघटना कशी वाढेल, आज हजारो लोक रोज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतात। आज देखील मोठ्या संख्येमध्ये प्रवेश मुक्तागिरीला आहे। शिवसेनेमध्ये लोक जिल्हा प्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, जिल्हा प्रमुख हे सगळे लोक जे आहेत प्रवेश करतायत का? त्यांना एक आशा, त्यांना एक विश्वास आहे की शिंदे साहेब जे आहे ज्या प्रकारे काम करतात आणि शिंदे साहेबांबरोबर जोडलं गेलं की आमचं जे काय काम आहे ते 100% पूर्ण होईल, म्हणून जे आहे आपल्या शिवसेनेबरोबर लोक जे आहे जोडले जातात। पण आज आपला नेता जो आहे हा काम करतो, नेता दिवस रात्र फिरतोय, पण आपल्या कार्यकर्त्यांची देखील तेवढी जबाबदारी आहे, पदाधिकाऱ्यांची तेवढी जबाबदारी आहे की ज्या प्रकारे शिंदे साहेब संघटना वाढण्यासाठी काम करतायत तसे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन काम केलं पाहिजे। आपल्या घरोघरी जाऊन शिवसेनेची सदस्य नोंदणी केली पाहिजे। एक एक शिवसेनेला माणूस जो आहे तो हा जोडला गेला पाहिजे, घटक जोडला गेला पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। आज जर आपण या दौऱ्याच्या माध्यमाने अनेक घरोघरी जा, लोकांपर्यंत जा, चौकांमध्ये जा, लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घ्या
आणि या समस्या ज्या आहे हे शिंदे साहेबांपर्यंत आमच्यापर्यंत घेऊन या, नक्की त्या सोडवण्याचं काम जे आहे ते आपण करू. कारण की आज असा एकही घटक नाही की जो शिंदे साहेबांनी त्याला न्याय दिला. आज ज्या योजना बनवायच्या होत्या त्या योजना सगळ्या ज्या आहेत गेल्या 3 वर्षांमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बनवण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालं. म्हणून विरोधकांना एकही जो आहे हा तिकडे पॉइंट मिळाला नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये खोटा प्रचार केला, संविधान खतरे में सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून लोकसभेमध्ये काही जागा कमी झाल्या. पण लगेचच 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीमध्ये भरघोस यश जे आहे ते महायुतीला इथे मिळालं. कारण की ज्या प्रकारे राज्य सरकारने काम केलं, शिंदे साहेबांनी काम केलं, त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते, तेव्हा आज देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या बरोबर जे शिंदे साहेब काम करतात. हे तिघांनी ज्या प्रकारे यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे कामं या महाराष्ट्रामध्ये झाली, म्हणून एक मोठं यश जे आहे या महाराष्ट्रामध्ये. आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला जे आहे मोठं यश मिळालं. आता निवडणुका ज्या आहेत ह्या आपल्या सगळ्यांच्या आहेत. आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुका इथे आहेत. आज या निवडणुकीला देखील आपल्याला सगळ्यांना सामोरे जायचं. तर या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक युवा सैनिकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे की मी माझ्या वॉर्डमध्ये जे आहे ते इतके सदस्य नोंदणी करणार. आज आपली सदस्य नोंदणी मोहीम चालू. आपण ऑनलाईन सदस्य नोंदणी पण करतोय, ऑफलाईन पण करतोय. पण मला आपल्या सगळ्यांना देखील सांगायचं आहे, शिवसैनिकांना देखील, म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगायचं आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगायचं की आपण जेवढी सदस्य नोंदणी कराल तेवढे जास्त यश, मोठं यश जे आहे ते आपण. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेजी, धर्मवीर आनंद दिघे साहेब, त्यासोबत लोकनेते डी.वा. पाटील साहेब आणि उपस्थित तरुण मित्रांनो, अनेक लोकांना या ठिकाणी भाषणं करायची आणि हा युवकांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. अनिकेत, तुझं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय कमी कालावधीमध्ये युवकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये तुम्ही जे स्फूर्ती निर्माण केलेली आहे. चांगल्या प्रकारे काम जे आहे युवासेनेचं या नवी मुंबईमध्ये सुरू आहे. आज युवासेनेचा मेळावा इथे संपन्न झाला. मोठ्या संख्येमध्ये युवासैनिक होते, त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित होते. आणि मला वाटतं युवासेनेची ताकद, आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवासेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घोडदौड करते. आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं. आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला. एक विश्वास वाटायला लागला की आज युवासेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये होतंय. अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून आमचा जिल्हा प्रमुख आहे युवासेनेचा नवी मुंबईचा, आज त्याच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेतच्या माध्यमाने झालेलं आहे. मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवा शक्ती बरोबर येऊ शकते. असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे, त्याचं देखील खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. फक्त बाईक रॅलीपर्यंत मर्यादित बघा, आता युवा सेनेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये कुठलाही कार्यकर्ता जोडला जातो तर पॉलिटिक्स देखील त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून त्याने ओळखला पाहिजे की एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमाने जेवढा तुम्ही मेहनत करणार, जेवढा वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल, तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील. कारण की ह्याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील, नेते असतील, महापौर, आमदार, खासदार हे जे आहे हे संघर्षातून, मेहनतीतूनच निर्माण होत असतात. आज शिंदे साहेब बघा, एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री, आज एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो. तसंच जे आहे युवा सेनेने देखील पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे. ज्या प्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात, पदाधिकारी काम करतात, मला युवा सेनेला देखील तो संदेश द्यायचा आहे
की आपण जे आहे ते उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या जे आहे ते आपल्याला देखील संधी जी आहे ती मिळणार आहे. नक्कीच शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील, पदाधिकारी आमचे कार्यकर्ते असतील, ही सर्व ताकद जी आहे ही माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आजपर्यंत दिलेली आहे आणि पुढेही जे आहे ते देत राहू. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल त्याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे ते शिवसेना उभी राहील. शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब उभे राहतील. पालिका निवडणूक या पूर्ण ज्या प्रकारे लोकांनी विधानसभेमध्ये पूर्णपणे बहुमत जे आहे, विश्वास जो आहे तो महायुतीवरती दाखवला. आज कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक जे आहेत ते आमच्या बरोबर उभे राहतील. मला वाटतं हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आमचे नेते तुम्हाला देऊ शकतात की महायुती, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणालेले की बाबा महायुती ही भक्कम आहे, महायुती जी आहे निवडणुका एकत्र लढेल, जिथे अपवादात्मक परिस्थिती असेल तिकडे जे आहे लोकल लेवलला निर्णय जे आहे ते घेतले जातील आणि अल्टिमेटली जे निर्णय आहेत तिन्ही नेते बसून घेतील की कुठे जे आहे ती युती करणार, कुठे वेगळं लढणार. पण मला वाटतं आमची युती जी आहे ती भक्कम आहे. त्या युतीच्या माध्यमाने चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ही बघा शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की निवडणूक लढण्याची, तर भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तो निर्णय जो आहे हा आमचे नेते जे आहेत ते शेवटच्या बदल जो आहे हा चांगल्यासाठी घडलेला असतो आणि बदल हा चांगला असतो आणि त्याच्यामध्ये जो चांगलं काम करेल त्याला जे आहे संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल.